काल दुपारच्या सुमारास डोंबिवली MIDC फेज 2 परिसरातील अमुदान या कंपनीत रिॲक्टरचा ब्लास्ट झाला। हा ब्लास्ट इतका भीषण होता की या कंपनीचं याची झळ आजूबाजूच्या 4 ते 5 कंपन्यांना देखील बसली। तसेच या परिसरातील सुमारे 1 किलोमीटरच्या परिसरातील घरांच्या काचा देखील तडकल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच या दुर्घटनेमध्ये कालपर्यंत 64 जण ही जखमी झाली होती, तर 8 जणांचा मृत्यू झाला होता। आणखी काही जण देखील या कंपन्यांमध्ये अडकले असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। या कंपनीच्या बाहेर आपण पाहू शकता की जे कर्मचारी बेपत्ता आहेत त्यांचे काही नातेवाईक आहेत ते काल रात्रीपासून याच ठिकाणी आहेत। या ठिकाणी या कर्मचाऱ्यांच्या काही माहिती मिळते का यासाठी ते वाट पाहत आहेत। आपल्या सोबत काही कर्मचारी आहेत। क्या कहोगे, क्या नाम है आपका? विपिन मौर्य। कौन था आपका? कोई अंदर है आपका? वाला था वो। क्या नाम है उनका? सराजू अहमद। कुछ जानकारी मिली उनकी? अभी कुछ जानकारी नहीं मिली। कभी आए थे वो काम पे? कल सुबह ही आए थे 8 बजे। 8 बजे आए थे। हाँ। तो अभी रात से कोई उनकी जानकारी नहीं है? नहीं, कोई जानकारी नहीं। और अजूनही काही म्हणजे नातेवाईक आपल्या सोबत आहेत। आपका कौन था अंदर? राजुद्दीन अहमद थे। दोनों साथ में? सुबह से दूर, कल सुबह ही दूर रहे, वहाँ हॉस्पिटल भेज रहे हैं, कुछ हो ही नहीं रहा है। ये लोग काम ही नहीं कर रहे हैं, बस दौड़ा रहे हैं यहाँ से वहाँ, बोल रहे हैं अभी आओ, बाद में आओ, ये सब कर रहे हैं। हम लोग आपल्या सोबत आणखी काही लोक आहेत। आपका कौन है अंदर? मेरे बड़े भाई हैं। कल कब आए थे काम पे? वो तो आए थे सुबह 8 बजे और 1:30 बजे जो विस्फोट हुआ इसके बाद मैं आया इधर 1:45 तक इधर कंपनी में। तो फिर इसके बाद आग बुझाना स्टार्ट हुआ था, तो बुझा शाम तक मैं इधर रुका, पूरी रात रुका। अभी तक कुछ पता नहीं चला भाई का। उनका नाम है राकेश राजपूत। अभी कुछ जानकारी मिली उनकी कि कल नहीं? अभी तो जानकारी कुछ नहीं मिली। सर लोग बोले कि सुबह 7 बजे इधर रेस्क्यू चालू हो जाएगा, तो अभी तक तो हुआ नहीं है चालू। एकंदरीतच 8 जणांचा मृत्यू झाला आहे, 64 जण जखमी आहेत। आणखी काही लोक या कंपनीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। आणि काही बेपत्ता नागरिक आहेत, काही बेपत्ता कर्मचारी आहेत, त्यांचे जे नातेवाईक आहेत हे काल दुपारपासूनच त्यांचे ओळख पटते का याबाबत, ते मिळतात का याबाबत त्यांचा कंपनीच्या बाहेरच उभे राहून ते वाट पाहत आहेत। अभिजित देशमुख, साम TV, डोंबिवली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।